विचारणा होतेच त्या लोकांना की तू बीडचा आहे, तुमच्या तिकडं कसं काय चाललं हे सगळ्या गोष्टी आम्हाला वारंवार विचारणं होते आमच्या मित्राकडून. किंवा आज मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटियन शहरामध्ये वावरताना वाटतं सहज मित्र परिवाराने फोन केला तरी सहज विचारतात काय चाललं तुझ्या बीडमध्ये. काल परवा मित्राचा फोन आला, काय चाललं तुझ्या बीडमध्ये. मला पंकजांनी मतदान केलं नाही, म्हणजे मदत केली नाही, मुंडेंनी केली नाही, एवढं चित्र असताना मग तुम्ही तुमच्या ह्या कालच्या प्रचारामध्ये स्पष्ट बोलायचं ना. धनंजय मुंडे बिहार करू पाहता काही बिहार केलेलं आहे, मग तुम्ही काय झोपला होतात. काढा रेकॉर्ड. म्हणजे आज तुम्ही डॉक्टर्स बघा, आज इंजिनियर्स बघा, आज वेगवेगळ्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये बघा, चांगल्या टॉप पोझिशनला बीड जिल्ह्यातली लोक आहेत. बीड जिल्हा म्हणा मराठवाड्यातला आहे. नमस्कार, story.com या नव्या व्हिडिओत तुमचं स्वागत. मी विशाल बडे. विषय बीड जिल्ह्यातला आहे. बीडचा बिहार झाला आहे का, तो कुणी केला आहे, बीडचा बिहार होतोय या चर्चेवर किंवा या सगळ्या बातम्यांवर, या सगळ्या आरोप प्रत्यारोपांवरती बीडच्या जे बाहेर राहतात बीडची लोक, त्यांना नेमकं काय वाटतं, बीडच्या ज्या गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत त्याच्यावर या लोकांची मतं काय. आता माझ्यासोबत काही वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक आहेत जी मुंबईत राहतात पण ते मूळ बीड जिल्ह्यातले आहेत. काही शिक्षण क्षेत्रात काम करतात, काही कॉर्पोरेटमध्ये आहेत, काही सामाजिक क्षेत्रात काम करतात. तर या लोकांच्या प्रतिक्रिया काय आहे, बीडचा बिहार होतोय या बातम्या पाहून किंवा या लोकांच्या आपापसात चर्चा काय होतात, या बीडच्या लोकांना बाहेर गेल्यानंतर इतर जिल्ह्यातले लोक काय बोलतात, या सगळ्या गोष्टींवरती मी काही लोकांशी चर्चा करणार आहे. मी सुरुवात करणार आहे माझ्यासोबत आत्ता इकडे गायकवाड सर आहेत, ते सामाजिक चळवळीत कार्यरत आहेत. मी त्यांच्यापासून सुरुवात करणार आहे. तुम्ही थोडं पुढे या. आता जी चर्चा आत्ता सुरू आहे बीडची, तुम्ही सगळीकडे बघताय. ह्या बीडचा बिहार, तुम्ही जुने माणूस आहात, सामाजिक चळवळीत काम केलं आहे, अनेक नेत्यांना तुम्ही बीडच्या बघितलं आहे. आत्ताच्या सध्याच्या ज्या बातम्या, सध्याच्या ज्या घटना येतात त्याच्याकडे बघून काय वाटतं बरं. मी प्रथमतः तुमच्या चॅनलचं मनपूर्वक अभिनंदन करतो. बीडच्या बाबतीमध्ये ज्या काही घटना घडतात त्या घटनेच्या बाबतीमध्ये सकारात्मकरित्या आपल्या बीड जिल्ह्याच्या मुंबईवासी जे लोक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायचं. मूळ तालुका आणि गाव सांगा एकदा. इथे हे होत असताना एका गोष्टीचा मी तुम्हाला अजून या ठिकाणी आनंद वाटला की आपण एकत्र असताना तुम्ही पत्रकार आहात, या क्षेत्रात सुंदर चॅनल काम करतं, परंतु बीड जिल्ह्याचा तुम्ही विषय निवडलेला आहे. आणि प्रत्येक माणसाला आपलं गाव म्हटलं, वाडी म्हटली, चाळ म्हटली, प्रत्येक माणसाला त्या चाळीचा, गावाचा अभिमान असतो. पर्यायाने जिल्ह्याचा आपल्याला सर्वांना अभिमान असणं फार गरजेचं असतो. आपल्या जिल्ह्यामध्ये एखादा विविध क्षेत्रामधला एखादा गुणवान विद्यार्थी, एखाद्या क्षेत्रामधला एखादा मनुष्य चमकला तर त्या जिल्ह्याचा आपण उंच मानतो, अरे हा माझ्या तालुक्याचा, माझ्या जिल्ह्याचा आहे. त्याच्यामुळं आपल्या जिल्ह्याचा तो आपल्याला एक वेगळा आपलेपणा वाटतो. आता आम्ही अडुसष्टच्या काळाच्या नंतर मुंबई शहरामध्ये आम्ही इथं आलो. हे आल्याच्यानंतर तसं माझं मूळ गाव मुक्काम पोस्ट पारगाव, तालुका शिरूर, कासार, जिल्हा बीड. आपण शेतकरी कुटुंबातले आहोत. हे होत असताना आपण जो मुद्दा उपस्थित केला आहे की बीड जिल्ह्याच्या बाबतीमध्ये सध्या जे काही रान उठलेलं आहे हे वास्तविक पाहता ज्या जिल्ह्यानं सामाजिक, राजकीय, धार्मिक परंपरा महाराष्ट्राला दिली, भगवान बाबाच्या नावाखाली ज्या जिल्ह्याचं नाव संपूर्ण देशात गाजलं, आणि त्या जिल्ह्याच्या बाबतीमध्ये एक उलट्या सुलट्या, एक नकारात्मक चर्चा ज्यावेळेस येतात त्यावेळेस मन तर दुःखी होतंच, परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये वावरत असताना विविध क्षेत्रामध्ये आमचे संबंध येतात त्यावेळेस लोक सहज बोलतात, अरे काय तुमच्या जिल्ह्यात चालले, काय तुमच्या जिल्ह्यामध्ये असे काय कोण करते. तर ते ऐकून कसं तरी मनाला खिन्न वाटतं आणि विचार असा होतो की आमचा एवढा सामाजिक जिल्हा, फुले शाहू आंबेडकराला मानणारा जिल्हा, इथं जाती येतेला कधी तर फारा कोणी दिलाच नाही. आणि ह्या जिल्ह्याची आज एवढी अवस्था होती, कुणी बिहार बोलते, कुणी UP बोलते, हे सगळं पाहून त्यावेळेस आपल्याला अत्यंत दुःख होतं. आता माझं तुम्हाला वैयक्तिक सांगतो, शिवाजीराव पंडितपासून तर केसर काकू क्षीरसागरपर्यंत किंवा सोळंकी असतात, जी इतर मंडळी असतील, फड असतील किंवा पंडित असतील, या सर्व लोकांचे जेव्हा संबंध आले त्यावेळेस जिल्ह्याची ओळख झाली. आणि अलीकडच्या काळामध्ये मुंडे साहेब असतील
अलीकडचे मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील, जे जे जसं जसं राजकारण बदलत गेलं अशा सर्वांची संबंध आलेले आहेत. आता याच्यामध्ये जेव्हा जिल्ह्याची बदनामी होती त्या बदनामीला ऐकून एवढं मन भरून येतं, वाईट वाटतं. आणि समोर एखादा मनुष्य जर आला, जाताना म्हटलं त्याला हा पत्रकार आहे, हा सामाजिक क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता ह्या पक्षात, त्यांनी जर आपल्या जिल्ह्याविषयी काही जर विचारलं तर आपण काय उत्तर देते. त्याच्यामुळं ज्या माणसाच्या जवळ आम्ही जायचा प्रयत्न करतो त्या माणसाला पाहिल्याच्या नंतर वाट वाकडी करावी लागते. ही आताची एवढी दयनीय बीड जिल्ह्याची परिस्थिती आहे. एक आपण जर बीड जिल्ह्याचा जर प्रस्ताव पाहिला, ज्याच्यासाठी बीड जिल्ह्याचं प्रकरण गाजतं आहे, बिहार झालेला आहे, किंबहुना UP होती, हा दंगलग्रस्त जिल्हा जाहीर करा, अशा वेगवेगळ्या बातम्या त्या येतात. आणि मध्यंतरच्या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जी काही एक घटना घडलेली आहे ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी पण अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. सुभाषराव पंडितच्या काळात घडल्या आहेत, केशर काकूच्या काळात घडलेल्या आहेत, मुंडे साहेबांच्या, म्हणजे अनेक जेवढे काही राजकीय पुजारी बीडमध्ये जन्मस आले या सर्वाच्या याच्यामध्ये नामंदाराचा प्रश्न असेल अशा विविध. परंतु या सगळ्या गोष्टीला समाजाने वेगळ्या तऱ्हेने पाहिलं आणि काही ठिकाणी. परंतु हे जी सध्याचं जी देशमुखचं प्रकरण जे गाजतंय या प्रकरणाला आजची परिस्थिती अशी की तिथे जनमानसामधून उद्रेक आहेच आहे, पण विरोधी पक्षाचे लोक, सत्ताधारी पक्षाचे लोक हे आपसामध्ये जसं काही यांना काही मिळवायचं आहे, आरोप प्रत्यारोप एवढे जबरदस्त चाललेले आहेत. ही एक कुठेतरी दुःखदायक आहे. आता याच्यामध्ये कराडसारख्या वाल्मिकी कराडचं फार मोठं नाव येतं. यांच्यामुळंच काल परवा जे काही देशमुखांची सरपंचाची मर्डर म्हणा, खून म्हणा, जे काय असेल ते जे घडलेलं आहे त्यातला याचा माइंड मन जो आहे, याचा जो प्रमुख सूत्रधार आहे हा वाल्मिकी कराड आहे. अशा तऱ्हेचा आरोप खरं असू शकेल, आपण काय पाहिलं, परंतु लोकांमध्ये त्याच्या बाबतीमध्ये जे रान उठलंय. आज बीड जिल्ह्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे 6 पैकी 5 आमदार आहेत. ते 5ची आमदार, एक विरोधी आमदार आहे. हे विरोधी हे सगळे साईची साई आमदार आज वाल्मिकी कराडला अटक झालीच पाहिजे अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी भावना व्यक्त करतात. काही सामाजिक आहे, राजकीय आहे. 28 तारखेला सर्व विरोधी पक्षाला लोकांचा तिचा फार मोठा मोर्चा आहे. त्याच्यामध्ये पवारसारखे दिग्गज नेते हे सामील होत आहेत. आणि हे एवढं होत असताना ही बीड जिल्ह्याची जी बदनामी होती या बदनामीला सरकार फार मोठं कारणीभूत आहे. कोण आरोपी आहेत, कोणामुळं घडलंय, सरकारला सगळं माहिती. परंतु ज्या व्यक्तीसाठी जर एवढं रान पेटलंय, मोर्चे आंदोलन सगळे होतात, मग त्या व्यक्तीवरती FIR दाखल केलेला आहे. तो खरा आहे खोटं आहे आपल्याला माहीत नाही. परंतु एकदा पोलीस स्टेशनला कुठल्या गुन्ह्यामध्ये FIR झाल्याच्या नंतर घटनेच्या नियमानुसार त्या ठिकाणी त्या व्यक्तीला अटकही करावंच लागते. दुसरी ही बाजू झाली असेल, त्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये एका कुटुंबातले 2 मंत्री आहेत. आज दोन्ही मंत्री एक शब्दही बोलत नाही. त्याच्यामुळे लोकांमध्ये अशा तऱ्हेचं एक वातावरण निर्माण झालं आहे की या दोघांचा त्यांना सपोर्ट आहे. आता वाल्मिकीच्या बाबतीमध्ये मुंडे साहेबापासून तो त्या मग धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील किंवा असतील, या कुटुंबाशी किंवा ह्या लोकांच्या राजकीय सगळ्या त्या घडामोडीमध्ये त्यातला साक्षीदार म्हणण्यापेक्षा त्यातला तो एक प्रमुख कार्यकर्ता. असे अनेक कार्यकर्ते आहेत. आणि म्हणून त्याच्यावर जेव्हा एवढं हे ओकलं जातं, म्हणून सरकारने जर समजा त्याला जर अटक केली असती आत्तापर्यंत, जसं इतर आरोपीला अटक केली, तर आज आमच्यावरती पाळी बीडचा बिहार झाला, बीडची UP झाली, बीडला असं हे करा, त्याच्यानंतर पंकजाचा मंत्रिमंडळातून कमी करा, मुंडेला करा. हे असे कटू अनुभव किंवा कटू वाक्य आम्हाला ऐकायला आले नसते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 2-3 दिवसापूर्वी मीडियासमोर आली, बोलले बीडमध्ये कुणाची दादागिरी सहन केलेली नाही. अरे दादागिरी करणारे कोण तुम्हाला माहीत आहेत ना. मग जर तुम्ही गृहमंत्री आहात, माझे डबल तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्हाला माहीत नाही का बीडमध्ये काय परिस्थिती. मग बीडमध्ये जर शांतता तुम्हाला निर्माण करायची किंवा हे तुम्हाला असं तर जो त्यातला आरोपी आहे खरं कोर्टाचा निर्णय हे करेन, पण त्याला बंद करून शेवटी हे वातावरण जे निर्माण झालेलं आहे. आणि बीड जिल्ह्याची नाहक बदनामी होती. ज्या जिल्ह्याला भगवानबाबाचा जिल्हा, गोपीनाथ मुंडेचा जिल्हा, सुंदरराव सोळीकरांचा जिल्हा, शिवाजीराव पंडितचा जिल्हा, केशर काकूचा जिल्हा, ज्या लोकांनी समाजामध्ये काम केले अशा या जिल्ह्याला परंपरा असताना
आज त्या जिल्ह्यामध्ये लोक गोणे गोणे राहायचे, कोण वंजारण, कोण मराठी, कोण मागासवर्गीय, हे कधी त्या जिल्ह्यांनी पाहिलं नाही. परंतु आजची परिस्थिती अशी, माणसाकडे वेगळ्या तऱ्हेने पाहतात. आणि मग अशा ज्या संबंधित जे संशयित जे आरोपी आहेत आणि जी लोकांची मागणी आहे, तिथल्या स्थानिक लोकांची मागणी आहे, देशमुखाच्या कुटुंबाची मागणी आहे, विविध राजकीय पक्षाची मागणी आहे, त्याच्यानंतर सरकारमधल्या लोकांची मागणी आहे, सरकारच्या बाहेरच्या लोकांची मागणी, हे एवढं चित्र असताना मग ज्या लोकाला ज्याच्यामुळे एवढं घडतंय त्याला जर सरकारने अटक केली तर हे बीडची जी सध्याची जी परिस्थिती म्हणजे जी बदनामी होती, ही बदनामी आम्हाला ऐकायला आली नसती. आता आम्ही जरी मुंबईत असलो, आम्हाला आमच्या गावावरती, आमच्या जिल्ह्यावरती अभिमान आहेच ना. पण आजची परिस्थिती अशी आहे की आम्हाला बीडचं नाव घेतलं की आमच्याकडे लोक काय ते बीडवाल्याचं असं तसं आहे. म्हणजे आमच्याकडे सुद्धा पाण्याची लोकांची दृष्टिकोन आहे अत्यंत दुर्दैव आहे. आणि बीडच्या सगळ्या गोष्टीला आज जी ही परिस्थिती निर्माण झाली, बीडचं जे नाव होतं आहे, बेहार होते, त्या सरकारला मुद्दा काही, याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. सरकारने जर त्वरित आरोपी लोकांना जर नाटक केली असती, त्याचा निर्णय कोर्टाने घेतला असता तर एवढं वातावरण होत नाही आणि बीड जिल्ह्याची बदनामी महाराष्ट्रामध्ये होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. पण हे असं का होतं आहे? सुरेश धससारखा माणूस आज भारतीय जनता पक्षाचा पाटोदा आष्टी शिरूरचा आमदार माझी विधानसभेत मागणी करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर ते हाऊसमध्ये मागणी करतात. भारतीय जनता पक्षाच्या केजच्या आमच्या आमदार मुंदराजी ह्या विधानसभेत मागणी करतात. मग एवढे लोकप्रतिनिधी विधानसभेत मागणी करीत असताना सरकार संबंधितावरती लोकांना हवी तशी जी पाहिजे तशी कारवाई काय करत नाही? नेमका मी काय समजत? म्हणजे या ठिकाणी सरकारला देखील बीड जिल्ह्याची बदनामीच करायची का? एका बाजूने बोलायचं तुम्ही बीडची बदनामी करू नका. अहो, बीडची बदनामी करू नका. तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही गृहमंत्री आहात, आरोपी तुमच्या समोर आहे. बाकी सगळे तुम्ही आरोपी पकडले आणि ज्या आरोपीच्या बाबतीमध्ये संपूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये संपूर्ण एकच कांगाई होती. अनेक त्यांचे फोटो टी व्हीवरती दिसत आहेत. मला तर माहिती अशी मिळाली की ऐकी माहिती म्हणण्यापेक्षा लोकचर्चेला गेली की वाल्मिकी कराड नागपूरला होते विधानसभेच्या. ते असतील नसतील ते मला माहिती, मी काय पाहिलं नाही. परंतु लोकांकडे चर्चा ऐकली. परंतु महाराष्ट्र पोलीस जगामध्ये एक नंबर सारखं हो. गुन्हेगार कसं मेलेला गुन्हेगार जे खोदून काढतात. मग रासरोसपणे जर हा गुन्हेगार फिरत असेल, त्याला मुंडे साहेबाचा किती आशीर्वाद आहे, पंकजाचा किती आशीर्वाद आहे. आणि जरी आशीर्वाद जरी त्यांना असला तर शेवटी त्यांच्या चळवळीमध्ये त्यांच्याबरोबरीने तो एक जिल्ह्यामधला त्यांचा एक विश्वास प्रमुख कार्यकर्ता. त्याच्यामुळे हे बोललं पाहिजे. उद्या पंकजाताईंनी बोललं पाहिजे, मुंडे साहेबांनी बोललं पाहिजे. आज मुंडे साहेब शब्द बोलत नाही. त्याच्यामुळे शेवटी लोकांमध्ये ही अत्यंत एक निराशाची भावना आहे. तुम्ही जुने माणूस आहेत. आता सुरेश धस याच्यात आक्रमक आहेत, आपण बघतो. तुम्ही आष्टी पाटोदा मतदारसंघातलेच आहेत. सुरेश धस जे म्हणतात की धनंजय मुंडेंनी या बीडला बिहार केलंय, तर हे खरं आहे का? कारण तुम्ही गेल्या अनेक दशकापासून बीड जिल्हा बघताय. वास्तविक पाहता सुरेश धससारख्या जबाबदार माणसाने, आमदाराने हा एवढा मोठा टोकाचा आरोप करायला नको होता. धनंजय मुंडे जरी मंत्री असतील, मुंडे साहेबांचा वारसा चालवत असतील, परंतु त्यांच्यावरती हा आरोप केला हा एक राजकीय स्टंट आहे. या पलीकडे काय नाही. मग जर समजा त्यांनी बिहार केला आतापर्यंत, तुम्ही माजी राज्यमंत्री आहे, दोनदा तुम्ही आमदार झाला, आता आमदार झाला, मग तुम्ही आतापर्यंत काय केले? त्याच्याविरुद्ध मोर्चा काढायचं, आंदोलन करायचे किंवा लोकांना सांगायचं. जसं तुम्ही सांगता की कालच्या मतदारसंघामध्ये मला पंकजांनी मतदान केलं नाही, म्हणजे मदत केली नाही, मुंडेंनी केली नाही. एवढं चित्र असताना मग तुम्ही तुमच्या ह्या कालच्या प्रचारामध्ये स्पष्ट बोलायचं ना की हे मंडळ फक्त मला राजकीय पार्टनरशिप करतात आणि मुंडे आणि पंकज यांनी या बिहार निर्माण करायचं, हे करतात, बिहार करून होतात, कुठेतरी थोपवलं पाहिजे. तुम्ही कमीत कमी लोकांपर्यंत गेलं पाहिजे, लोकांना मागणी केली पाहिजे, लोकांनी उठाव केला असता. याच्यामध्ये तुम्ही आरोप करता. मग हे सत्य जर समजा धनंजय मुंडे बिहार करू पाहतात, काही बिहार केलेलं आहे, मग तुम्ही काय झोपलं का? तुम्ही पण लोकप्रतिनिधी द्या की फक्त मग मोठमोठं भाषण करायचं, सभेत भाषण करायचं. जिथं मुंड्याच्या तुम्ही आता फायली दाखवता, पण त्यावेळेस एखादी फाईल किंवा त्यावेळेस दाखवायचं ना. आमच्यासारखे त्या जिल्ह्यावरती प्रेम करणारे समाज क्षेत्रामध्ये कामाने आम्ही मोर्चे काढले, ते मुंडे हटाव, हे काय केलं नाही. त्याच्यामुळं मी या आरोपाचं सुरेश धस माझा चांगला मित्र आहे, त्याच्यामुळे तसं ते हे नाही. परंतु सुरेश धसने हा जो आरोप केलेला आहे या आरोपाचं खंडन करतो आणि मला काय हा आरोप त्यांचा योग्य वाटत नाही.
आपले अजून काही दुसरे पण मुंबईतले लोक आहेत. मला तुमचा एकदा परिचय द्या, नाव सांगा. आणि आता जी परिस्थिती आहे, आता गायकवाड साहेब पण बोलले, त्या परिस्थितीला अनुसरून मुंबईत तुम्हाला काय परिस्थिती अनुभवायला मिळते? प्रथमतः नमस्कार. माझं नाव अनंत वारे. मी तसं मूळचा बीडचा, पण साधारणतः 2007पासून नोकरीच्या निमित्ताने मुंबईत स्थायिक झालेलो आहे. नवी मुंबईत राहतो आणि कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जॉब करतो आहे. आता जसं एक कसं असतं की प्रत्येकाला त्याच्या एक कर्मभूमी असते आणि एक जन्मभूमी असते. कर्मभूमी मुंबई आणि जन्मभूमी बीड आहे. तर बीडबद्दल एक अशा काही ज्या घटना घडतात किंवा असं ज्यावेळेस काहीतरी एक भ्रम निर्माण केला जातो, बीडचा बिहार. पण मी तुम्हाला याच्या अनुषंगाने वास्तविकही गोष्टी आपण डिस्कस केल्या पाहिजेत. फक्त बीडचं माझ्या मते काहीतरी राजकीय स्टंट घेण्याकरता आपण बीडला, फक्त बीड जिल्ह्यालाच का बदनाम करतो. आज तुम्ही बघितलं तर देशात म्हणजे दर 3 तासाला एक मर्डर होतो आहे. आपण जर आकडेवारी पाहिली, आपण मीडियामध्ये आहात, हे आजकाल गुगल सर्च करा किंवा कुठेही जा तुम्ही किंवा सोशल मीडियातनं कुठेही बघा, तर आज फक्त बीडमध्येच अशा घटना घडल्यात असं नाही आहे. म्हणजे ह्या घटना आज आपण म्हणतो UP बिहार, तर महाराष्ट्र बघितलं तर महाराष्ट्र पण UP बिहारनंतर 3 नंबरला आहे गुन्हेगारीच्या क्षेत्रात. आणि बीड जर म्हणाल किंवा तुम्ही बाकीच्या गोष्टी म्हणाल तर इथे राहून कॉर्पोरेट सेक्टरला एक उच्च शिक्षित आपण जॉब करतो, समाजात वावरतो, त्यावेळेस या घटनाने थोडं कुठंतरी एक वेदनादायी होतं की म्हणजे एखाद्या गोष्टीमुळे ठीक आहे, म्हणजे कुणाचाही हत्या होणं किंवा कुणाचाही मारहाण करणं हे एक सुसंस्कृत किंवा पुरोगामी महाराष्ट्राला हे पटण्यासारखं नाहीच आहे. म्हणजे मग तो त्याच्यामागे याला पण तुम्ही ऑनर किलिंग असेल किंवा जातीय तेढ असेल, हा राज्य सरकार किंवा प्रशासन यांच्या अखत्यारीतला विषय आहे. पण एक सामान्य बीडकर किंवा एक बीडचा नागरिक म्हणून हा जो राजकीय स्टंट जो चालू आहे तो कोण करता हे सगळं मीडियाने बघितलं. तुम्ही जसे गायकवाड साहेब म्हटलं तुम्ही हाऊसमध्ये न विचारतो तुम्ही आधीच हे विषय काढायला पाहिजे. पण हे जे आरोप करतात हे तर किती धुतलेले आहेत तांदळाचे. बरं, मी तुम्हाला बीडच्या आतापर्यंत फक्त तुम्हाला म्हणजे महाराष्ट्राला माहीत नसेल किंवा तुमच्या चॅनल थ्रूही मी सांगू शकतो की बीड फक्त वाईट गोष्टीत नाही, बीड चांगल्या गोष्टीत आहे. ज्यांनी शून्याचा शोध लावला ते आर्यभट आमचे बीडचे. जसं गायकवाड साहेब म्हणले की ज्यांनी वारकरी संप्रदायाचा वारसा, जे भगवान बाबा असतील, नारायणगडांचे महंत असतील, बंकट स्वामी असतील, वामनभाऊ असतील, म्हणजे हा संताची भूमी बीड जिल्हा. म्हणजे तिथं मुकुंदाचार्यापासून आर्यभट म्हणजे ज्यांनी हे केलं. रिसेंट एक्झाम्पल म्हणजे फक्त आध्यात्मिकच नाही, पण आमचा आज अविनाश साबळे आज यांनी जागतिक पातळीवर नाव कमावलं आहे. म्हणजे जे पहिले बीड जिल्ह्याचे खासदार कोण होते, ते जे आद्य क्रांतिकारक आपण ज्यांना म्हणू शकतो की ज्यांनी पत्री सरकार म्हणायची, त्यांनी का बीड जिल्हा निवडला. म्हणजे तुम्ही निगेटिव्ह साईड बीडची काय दाखवता, बीडच्या फार चांगल्या गोष्टी आहेत ना. म्हणजे जिथं शहाऐंशीवाली दर्गा ज्याला बीडचं म्हणतात, जो एकदम सुफी संतांचं भारतातलं नाही जगातलं एक पवित्र स्थान आहे, जिथे फक्त मुस्लिमच नाही, तिथे हिंदू त्या यात्रेला असतात. प्रत्येक महाजी शिंद्यापासून म्हणजे बीडला पुरातन आध्यात्मिक राजकीय सर्व प्रकारचा वारसा आहे. आपण फक्त एक राजकीय गोष्टीमुळं किंवा ह्या तुमच्या जातीय वर्चस्वाद म्हणा किंवा याला जातीय कांगोर नाहीत. आज माझे सगळ्यात जास्त मित्र माझे वेगवेगळ्या जातीचे, माझ्या समाजाचे नाही आहेत. म्हणजे आम्हाला ते कधी गंधच नाही की हा तो समाजाचा, हा तो समाज. फक्त ह्या तुमच्या राजकीय स्वार्थापोटी म्हणा, म्हणजे मग तो कुठल्याही पक्षाचा असू द्या, त्या राजकीय स्वार्थापोटी तुम्ही एक सामान्य बीडकरांचा जर तुम्ही विचार केला तर त्याला ह्या गोष्टी नाही पडत. कारण आम्ही सगळे एका जातीचे, सगळ्या वेगवेगळ्या जातीचे जरी असलो तर आम्ही गुणागोविंदाने एकत्र राहतो. म्हणजे सगळ्या सुख दुःखात. म्हणजे मी ज्या बीडला राहतो, म्हणजे माझी कॉलनी अशी की जिथे आम्ही वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. पण माझं एक्झाम्पल दिलं तर माझी आईंचं देहांत झालं तेव्हा 10 दिवसात मला माझ्या घरातनं एकदाही नाही, मला सगळ्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी जे रीतिरिवाजानुसार त्यांनी जेवण आणलं. म्हणजे हे काय जातीवाद आहे का? नाही आहे ना. हा फक्त राजकीय स्वार्थापोटी केलेला जातीवाद आहे. आणि मग तुम्ही आज काय काल परवाचीच तुम्ही उदाहरण घ्या, बार्शीला तर डबल मर्डर झाला आहे, तिथे बिहार नाही झाला त्याचा. पुण्यात तुम्ही आपण मुळशी पॅटर्न म्हणतो पुणे जिल्ह्याला. नाशिकमध्ये नाशिकमध्ये तर राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांच्या हत्या होत्या. नागपूर मागील 10 वर्ष गुन्हेगारीचे विळख्यातच होतं, त्यावेळेस बिहार झाला नाही. आपण जिथे मुंबईत राहतोय, मुंबई आज
महाराष्ट्रात 1 किंवा 2 नंबरला गुन्हेगारीच्या बाबतीत आहे. जिथे आपण खून, दरोडे किंवा सायबर क्राईम जिथं होत आहे, जिथे ऑनर किलिंगच्या गोष्टी होत आहेत, ह्या गोष्टी किती होत आहेत. म्हणजे मग त्यावेळेस फक्त बीडच काय तर म्हणजे याच्यामागे कुठेतरी आमच्या बीडबद्दल एक चुकीचा भ्रम निर्माण करण्यात येतो. का? कारण आमचा जिल्हा राजकीय चांगला असेल पण बाकीच्या दृष्टीने मागास आहे. आत्ता कुठेतरी रेल्वे उपाधी म्हणजे ह्या जे औद्योगिकीकरणाचं जाळ आहे ते कुठं जाऊ द्यायचं नाही आहे, ते येऊ द्यायचं नाही. पूर्ण महाराष्ट्राला ऊसतोड कामगार बीड जिल्ह्यातनं जात आहेत. हे काय लोक जे काय त्या बिहारी प्रवृत्तीचे आहेत का? कारण हा समाज जो आहे सर्वच जातीचा, मी म्हणत नाही की त्याच्यात एक जात हा कष्ट करणारा समाज आहे. शिक्षण बाबतीत आज तुम्ही काढा रेकॉर्ड, म्हणजे आज तुम्ही डॉक्टर्स बघा, आज इंजिनियर्स बघा, आज वेगवेगळ्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये बघा, चांगल्या टॉप पोझिशनला बीड जिल्ह्यातली लोक आहेत. बीड जिल्हा म्हणा मराठवाड्यातला आहे. आणि ह्या घटना फक्त बीडमध्येच घडतात असं नाही. आज महाराष्ट्रात तुम्ही कुठे घ्या, फक्त आज तुम्ही याला राजकीय वलय द्यायचं आहे किंवा याला कुठेतरी तुम्हाला राजकीय स्वार्थ साधायचा आहे किंवा त्याला जातीय कांगोरं द्यायचं आहे. ह्या गोष्टी एक सामान्य बीडकर म्हणून एक बीडच्या मातीतला असल्यामुळे कुठेतरी मनाला वेदना देताना वाटतं की नको असं व्हायला. हां, तर हे आणखी माझ्यासोबत इकडे नामदेवराव मुंडे आहेत. ते केज तालुक्यातले. जो केज तालुका त्यांच्या जवळचा आहे, तिथे आता ज्या घटनेवरनं हे सगळं चाललं आहे मसाजोगच्या, ते गाव अगदी त्यांच्या परिचयाचं आहे किंवा ते बाहेर समाजात ॲक्टिव्ह असतात, गावातल्या स्थानिक राजकारणात असतात. त्याच्यामुळे त्यांना पण प्रश्न विचारणार आहे. आता हे ज्या घटना आहेत, तुम्ही बाहेर वावरताना बीड ऐकताय, बीडचा बिहार ऐकताय, धनंजय मुंडेंनी बीडचा बिहार केला ऐकताय, या सगळ्या ज्या काही घटना बाहेर ऐकताय, त्यावेळी तुम्हाला काय जाणवतं आपल्या जिल्ह्याकडे बघून? खरं तर मी पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या ज्या महापुरुषांनी हे जातीयता निर्मूलन करण्यासाठी अख्खी पिढी आपली घालवली आणि हे जातीयतेचं निर्मूलन करून वर्षानुवर्ष 100 ते 200 वर्ष त्यांनी घालवून हे महापुरुष तयार झाले, ज्यांची आपण आज नावं घेतो. त्यांच्या नावाने संपूर्ण आपला पुरोगामी महाराष्ट्र चालतो. त्यांच्या अंतरात्म्याला किंवा त्यांना काय वाटत असेल, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय वाटत असेल, ही अस्पृश्यता किंवा ही जातीयता घालवण्यासाठी त्यांनी हयात घातली. याच्यासाठी मोठ्या मोठ्या महापुरुषांनी कार्य केलं. त्यांना आज काय वाटत असेल, जर त्यांना आपण म्हणतो तसं, तर ते खरंच आमच्या परिसरातल्या सरपंचांना मार्गदर्शक होते. ते अतिशय आदर्श व्यक्तिमत्व होते. त्यांना सुद्धा मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या झालेल्या हत्येचं कोणीही समर्थन करणार नाही, पण त्यांच्या हत्येचं राजकारण होतंय हे मनाला आम्हाला सगळ्यांना असह्य वेदना देऊन जाते. कदाचित त्यांच्या फॅमिलीला यांना ह्या दररोजच्या विनाकारण वेदना पुढे पुढे आणल्या जातात. विनाकारण त्यांच्या हत्येचं जास्त राजकारण करून कोणीही कोणाची कोणती पोळी भाजते, अशी परिस्थिती बीडमध्ये निर्माण झालेली आहे. ही व्हायला नको होती. अशा आदर्शवत सरपंचाच्या बाबतीमध्ये त्यांना पुरस्कार होता. त्यांनी त्यांच्या गावासाठी स्वच्छतेचं काम केलं. आम्ही त्यांचं मार्गदर्शन केलं. आम्ही पण नव्याने सरपंच झालो तेव्हा संतोष देशमुखांना पहिल्यांदा भेटायला गेलो. असे ते चांगले मार्गदर्शक होते. त्यांचं हत्येचं समर्थन कोणीच करू शकत नाही, पण त्यांच्या हत्येचं राजकारण होतंय याचं मात्र मनातून अतीव दुःख होतंय. आणि त्याच्यावरून विनाकारण राजकीय वातावरण निर्माण करणे, त्यात बीडची प्रचंड बदनामी करणे. आज मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटियन शहरामध्ये वावरताना वाटतं सहज मित्र परिवाराने फोन केला तरी सहज विचारतात काय चाललं तुझ्या बीडमध्ये. काल परवा मित्राचा फोन आला, काय चाललं तुझ्या बीडमध्ये. इथं बोलताना सुद्धा असं वाटतं की आपली मान खाली जाते काय का. आमच्याकडे IAS तुकाराम मुंडे सारखे मानी स्वभावाचे कलेक्टर नाहीत. आमच्याकडे चांगले चांगले पत्रकार घडले नाहीत. आमच्यातून असे कितीतरी IAS IPS असे वखाणण्याजोगे ज्यांनी अतिशय चांगली कामं केलीत. आज अंबाजोगाईसारखं प्रचंड शिक्षणाचं हब असलेलं शहर आहे. व्यापाराची शहर आहेत. बीड आहे, गेवराई आहे, वडवणी आहे, धारूर आहे. इथं गुन्ह्या गोविंदानं 18 पगड जातीचे लोक नांदतात. अतिशय गुन्ह्या गोविंदानं ही कामं करतात. पण आज ग्रामीण भागामध्ये जसं जसं जावं तसं शाळेतली मुलं, तो मराठ्याचा, तो वंजारी समाजाचा, तो धनगर समाजाचा, तो माळी समाजाचा, ही जातीयता, ही तीव्रता का वाढते. मग हे आपण चुकीचं वागत नाहीत ना, हे आपल्या राज्यकर्त्यांना कळलं पाहिजे. बीडचा बिहार म्हणून राज्यकर्ते हे त्या कार्यकर्त्याचे आदर्श असतात. राज्यकर्ता जो आपला नेता आहे त्याचं वर्तन खालची कार्यकर्त्यांची फळी करत असते. म्हणून त्यांचं वर्तन त्यांनी बोलताना अतिशय जबाबदारीनं बोललं पाहिजे. आपण आपल्या जिल्ह्याची बदनामी करत नाही ना, आपण आपल्या जनतेची बदनामी करत नाही ना. आज उदाहरण घेतलं तर एक खासदार 15 ते 16 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो. तो बोलला म्हणजे त्या 15-16 लाख जनतेच्या प्रतिनिधी बोलला. उद्या विधानसभेत बोलताना आमदार असोत, ते बोलताना 3 ते 4 लाख लोकसंख्येचं त्याचं प्रतिनिधित्व ते करतात, त्या पूर्ण 2-3 तालुक्यांचं मिळून. असे ह्या लोकांनी जबाबदारीनं
वर्तन केलं पाहिजे, जबाबदारीनं वागलं पाहिजे आणि अतिशय समंजसपणे ह्या गोष्टी घेणं गरजेचं आहे. याच्यासाठी हा जो पॅटर्न चाललेला आहे विनाकारण बीड पॅटर्न, पेपरवाले छापताना सुद्धा छापायले हल्ली बीड पॅटर्न आला का, कोणी बोलताना म्हणते अरे तुमचा बीड पॅटर्न आहे का, म्हणजे फक्त निगेटिव्ह गोष्टीसाठीच आम्ही प्रसिद्ध आहोत का. अरे बीड खूप चांगलं आहे, बीडमध्ये खूप सांस्कृतिक ठेवा आहे, खूप ऐतिहासिक ठेवा आहे, निजाम रजाकर दलाला पळून लावलेले आज बीडमध्ये आहेत. अगदी मग माझ्या मित्रांनी सांगितलं पत्री सरकार आहे, त्या क्रांतिसिंह नाना पाटलांचा तो खासदार त्यांनी तिथं खासदार राहिलेला जिल्हा आहे. कॉम्रेड गंगाधरप्पा बोरांडे सारख्या आदर्श व्यक्तिमत्व असलेल्या खासदारांचा तो जिल्हा आहे. 2% समाजामध्ये आज 2% सुद्धा तो समाज नाही. अशा जातीमधून येऊन केसर काकू सारख्यांनी 15 ते 20 वर्ष या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं. मग तेव्हा जातीयता होती का? किती समाज आहे केसर काकूंचा आज बीड जिल्ह्यामध्ये, पण त्यांचं केलंच ना. आज त्यांचा नातू देखील राजकारणामध्ये आमदार आहे. या गोष्टीचा त्यांनी पण विचार केला पाहिजे. उद्या ह्या जातीयता कोणत्या थराला जातील, ह्या उतरंडी अशाच राहिल्या तर ह्या घालवण्यासाठी 100-200 वर्ष पिढ्या गेल्या, महापुरुषांच्या पिढ्या गेल्या, हे आपण पुन्हा आणतोय का? आणि याला जबाबदार आणि हे जर पाप आपण करत असू तर याच्यासाठी सर्व राज्यकर्त्यांनी सुद्धा सामंजस्यपणे घेणं, एकमेकांच्या अंगावर चिखलफेक करताना आपल्या बीडची बदनामी होणार नाही ना. आणि एखाद्याच्या अंगावर चिखलफेक करताना आपण एखाद्याच्या राजकीय करिअरला, एखाद्याच्या प्रतिमेला, एखाद्याच्या चांगल्या गोष्टीला कुठंतरी आपण जास्तच काळीमा फासण्याचा प्रयत्न करत नाहीत ना. ही गोष्ट जबाबदार राजकारण्यांनी आजच्या काळामध्ये अतिशय जबाबदारीने वागणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आज मुंबईमध्ये राहतो आपण, एका बिल्डिंगमध्ये 5 ते 6 धर्माची आणि 20 ते 25 जातीची लोक गुण्या गोविंदानं अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण इथं नांदतो. हीच प्रथा गावाकडे गेली तर आज ती बघायला मिळत नाही. बीडमध्ये विशेषतः बघायला मिळत नाही, मराठवाड्याच्या काही परिसरामध्ये विशेषतः बघायला मिळत नाही. हे योग्य नव्हतं. काही लोकांनी विनाकारण ते जातीचं विष पेरण्याचं काम केलं. हे आजच्या राजकारण्यांनी, आजच्या ह्या आपल्या लोकप्रतिनिधींनी हे कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते जास्त करण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्यामध्ये एकमेकांना टार्गेट करून आज बघण्याचा न्यूनगंड तो तयार होतो. मी ज्या समाजाचा आहे, माझा वरिष्ठ अधिकारी जर दुसऱ्या समाजाचा असेल तर मला भीती वाटते, नको बाबा मला जातीय देऊन माझा बॉस काय बोलतो काय, किंवा बॉस जर एखाद्या दुसऱ्या समाजाचा असेल आणि ज्युनियर कर्मचारी असेल तर तो सुद्धा आज दहशतीखाली काम करतोय. अशी परिस्थिती यामुळे झालेली आहे आणि ही होऊ नये. आणि याचं वेळेत आजपर्यंत झालं ते झालं, गंगेला मिळालं असं म्हणा आणि हातात हात धरून, जसं तुम्ही काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येताना काय वाटलं का? तुम्ही एकत्र आलात, तुम्ही दाखवून दिलं की कार्यकर्त्यांना एकमेकांची डोकी फोडू नका. आज अजितदादा, आपल्या आजच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं अपधर्म नाही शाश्वत धर्म नाही, तरी ते आज एकत्र येऊन गुन्ह्या गोविंदाने नांदतायत. मग यांचा हा आदर्श घेऊन आज इतर समाजांनी, इतर जातींनी, इतर धर्मांनी किंवा बीड जिल्ह्यातल्या विशेषतः सर्व जनतेने आणि लोकप्रतिनिधींनी आणि राजकारण्यांनी हे खरोखर लक्षात घेतलं पाहिजे आणि जबाबदारपणे वागलं पाहिजे. आणि आपल्या जिल्ह्याची बदनामी न होऊ देता आपल्या जिल्ह्याला क्लीनअप कसं होईल, उलट आपल्या कार्यकर्ता वाईट वागत असेल तर त्याला सांगितलं पाहिजे, नाही तू हे चुकीचं बोलतोय, तू असं बोलू नको, असं कर, तो आपलाच आहे, तू बी आपला तोही आपला. आज विचार केला तर सगळे पक्ष, सगळे कार्यकर्ते एकत्र असल्यासारखे. झालं इलेक्शन, जपा रिलेशन, सगळ्यांचे रिलेशन, फ्रेंडशिप ते चांगले. आज भीती वाटते मराठा समाजाच्या वंजारी मित्राला फोन करताना किंवा वंजारी मित्राला मराठा समाजाला फोन करताना. ही जी दुही निर्माण झालेली, ही दुही दोन जाती दरी कमी झाली पाहिजे. आणि ही नेत्यांनी सुरुवात केली तर कार्यकर्ते त्यांचं अनुकरण करतील आणि गुन्ह्या गोविंदांनी नांदतील. आज विचार करा ना, भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना गुन्ह्या गोविंदांनी नांदतायत ना महाराष्ट्रामध्ये, आणि तेही दुसरी शिवसेना असेल, दुसरी राष्ट्रवादी असेल आणि काँग्रेस असेल, ते गुन्ह्या गोविंदांनी नांदते. मग आज आपण ही दुही आणि ही दरी का निर्माण करावी आणि ह्या जातीयतेच्या उतरंडी पुन्हा का लावाव्यात? आज आम्ही लहानपणी भाषण करायचो, धगधगने अग्निकुंडातील ज्वाला वर्षानुवर्ष तशा धगधगत होत्या, शतकानुशतने अस्पृश्याच्या त्या आणि जातीयतेच्या अंधकारात पहुडलेल्या जनतेला ज्ञानसूर्य दाखवणाऱ्या महान महापुरुषांना शतशः अभिवादन करून आमच्या शब्दांना सुरुवात करतो. आज आम्हाला वाटत नाही का अरे हे महापुरुष, आज त्यांना काय वाटत असेल, आज ह्या महापुरुषांना काय वाटत असेल? म्हणून आम्हाला वाटतं की हे संपलं पाहिजे आणि राजकारण्यांनी अतिशय जबाबदारीपूर्ण वागलं पाहिजे असं मला वाटतं. बीडचा बिहार झालेला नाही, बीड आहे. बीडमध्ये प्रचंड हुशार मुलांची खाण आहे, व्यापाऱ्यांची, उद्योजकांची आहे, खूप काही पोरं आहेत इथं आपल्या परिसरात बसलेले, बीडून इथं येऊन चांगले उद्योग उभारणी करणारे आहेत, उद्योगामध्ये नाव कमावणारे लोक आहेत.
त्यांनी आज युवा उद्योजक आहेत, कोणी चांगले बिल्डर्स कोणी आहेत, कोणी कॉन्ट्रॅक्टरशिपचे कामं करतात, कोणी चांगले चांगले बिझनेस करतात, कोणी IT कंपन्या स्थापन केल्यात, कोणी फार्मास्युटिकल कंपन्या स्थापन केल्यात. अरे असे बीडचे नाव किती निघालेत, किती खेळाडू बीडमधून घडलेत, किती IAS आहेत, कितीतरी विद्यार्थ्यांनी नाव कमवलंय. हे नाव बीडचं कायम राहिलं पाहिजे. याच्यासाठी ह्या नेत्यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. असे पोरं घडवण्यासाठी, पुढचं शिक्षण चांगलं घडण्यासाठी आणि पुढच्या पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी ह्या नेत्यांनी, राजकारण्यांनी यापुढे काम करावं, सरळ मार्गाने चालावं. एकमेकांचं वितुष्ट आणि एकमेकांची दुश्मनी काढण्यासाठी बीडचा वापर, बीड जिल्ह्याचा वापर, बीड जिल्ह्याच्या राजकारणाचा वापर करू नये. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, त्याला जात पात धर्म काही नसतो, त्याला शिक्षा झाली पाहिजे. ह्या बाजूचे आम्ही आहेत, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. कोणाचं नाव घेणे हा प्रशासनाचा विषय, तो संशोधनाचा विषय, तो शोधकार्य पोलिसांचं ते करतील, किंवा न्यायालय शिक्षा देणं काम न्यायालयाचं, ते न्यायालय पूर्ण करेल. पण त्याच्या आधी आपणच जनतेनं कुठले तरी निकाल द्यायचं, कोणाच तरी नावं घ्यायची, कोणाच तरी बदनामी करायची, ही कुठंतरी थांबली पाहिजे. तुम्ही नेत्यांची बदनामी करताना जिल्ह्याची बदनामी होते, त्या पदाची बदनामी होते, त्या पदाच्या, त्या शासकीय अस्मितेला कुठंतरी कलंक लागतोय. ह्या गोष्टी खरोखर थांबल्या पाहिजेत. आणि ही जी आपल्या मनाला लागणारी गोष्ट आहे ती बीड जिल्ह्याच्या बाबतीत बंद झाली पाहिजे. हीच प्रार्थना आणि हीच विनंती मी माझ्या बीड जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना, अगदी खासदार, आमदार, मंत्री सर्व जे असतील त्या सर्वांना करतो. हीच माझं. अजून एक जण माझ्यासोबत आहेत, ते बीडचेच आहेत. तुम्ही तुमच्या क्षेत्रात वावरताय, आत्ताच्या घटना तुमच्या क्षेत्रात काय, मला तुमचा परिचय द्या. तुम्ही बीडचे मूळ कुठले आहात, तिथे कधीपासून आहात आणि तुम्हाला सध्या काय अनुभव आहे? नमस्कार. मी आष्टी तालुक्यातून एका छोट्याशा खेडेगावातून नोकरीनिमित्त या ठिकाणी आलेलो आहे. आणि आज दररोजचं जे TV वरचं किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून मी ज्या गोष्टी पाहतोय बीडच्या बाबत, ते अतिशय रक्तरंजित पद्धतीनं रंगवल्या जात आहेत. आणि बीडला एवढं बदनाम करण्याचं काम सध्या चालू आहे, ते अतिशय क्लेशकारक आणि दुःखदायी आहे असं मला वाटतं. या ठिकाणी दैनंदिन जीवनात वावरत असताना अनेक लोकांशी संबंध येतो. मग आता मी शिक्षण क्षेत्रात आहे, अनेक माझे मित्र आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये, बीड जिल्ह्यातले आहेत, इतर जिल्ह्यातले आहेत, किंवा बीड जिल्ह्यातून नोकरीनिमित्त महाराष्ट्रभर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जे तरुण बांधव किंवा भगिनी बाहेर जातात, त्यावेळेस बीडबाबतचं जे मत आहे ते ऐकून विचारणा होतेच त्या लोकांना की तू बीडचा आहे, तुमच्या तिकडं कसं काय चाललं हे सगळ्या गोष्टी. आम्हाला वारंवार विचारणं होते आमच्या मित्राकडून, किंवा दैनंदिन जीवनात वावरत असताना अनेक लोक जे भेटतात की तुमच्याकडे सगळं काय चालू आहे, एवढं मोठं बिहार झाला आहे सारखं ढिंडोरा पेटवलं जातं बिहारच्या नावानं, एवढा बदनाम तुम्ही जिल्ह्याला करताय, ती योग्य नाही असं मला वाटतं. आताच बघा तुम्ही, आपला बीड जिल्हा हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी जे दरडोई उत्पन्न आहे नागरिकांचं ते अतिशय कमी आहे. आणि मग पर्याय एकच आहे ऊसतोडीचा, आणि त्या ऊसतोडीच्या याच्यातून सुद्धा गोरगरीब जनतेने आपल्या मुलांना, आमच्यासारख्या मुलांना या ठिकाणी आम्ही मेहनत करून या ठिकाणी ज्या नोकऱ्या करतो आहेत आम्ही या ठिकाणी, तर आम्हाला सुद्धा याचा एवढा त्रास होता या गोष्टीचा की अत्यंत काय सांगायचं तुम्हाला. आमचे मित्रपरिवार असं ते विचारतात, अरे तुम्ही कसे तरी अशी बिडवली. आणि मग त्यावेळेस खरोखर मान शर्मेने खाली जाते की खरंच असं नाही आहे. बीड जिल्हा हा संताचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. माझ्या अगोदरच्या मित्रांनी सांगितलं आहे बीड किती महान आहे, परंतु या महान गोष्टीला राजकीय नेते जे स्वार्थापोटी एकमेकावर चिखलफेक करत आहेत ते अत्यंत दुर्दैवी आहे असं मला वाटतं. आणि ते त्यांनी करू नये अशी कळकळीची विनंती मला करावीशी वाटते. अतिशय म्हणजे ह्या जो आठवडा किंवा हे प्रकरण घडलेलं आहे सरपंचाच्या हत्येचं, ते अतिशय दुःखदायी आहे. ते होता कामा नये, पण ते झालं आहे. कशातून झालं आहे ते आम्हाला काय त्यातलं जास्त डिटेल्स माहीत नाही. ते प्रशासनाचं काम आहे किंवा सरकारचं काम आहे ते शोधून काढणं सगळ्या गोष्टी. आणि हे जे गोष्टी चालल्यात त्या खरोखरच पीडादायक आहेत असं मला मनोमन वाटतं. आणि हे होता कामा नये असं एक सामान्य नागरिक म्हणून, मला एक बीडकर म्हणून मला मनोमन वाटतं. तुम्ही काहीतरी म्हणत होतात आता, शेवटचा मुद्दा आता तुम्ही काहीतरी सांगत होतात, फक्त 1 मिनिटात सांगा. माझं असं म्हणणं आहे की जसं बीडचा बिहार झाला म्हणण्यापेक्षा बीड चांगलं कसं झालं आणि कोणी किती चांगलं केलं हेही सांगा.
आणि जर तो बिहार झाला असेल तर प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा वचक असतो आणि लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असतात. तर ह्या प्रत्येक लोकप्रतिनिधी आज अंतर्मनाने स्वतःच्या अंतर्मनाला आणि स्वतःच्या मनाला विचारावं की आपला बीडचा बिहार करण्यामध्ये नक्की आपला किती टक्के वाटा आहे. हे जबाबदारीपूर्वक प्रत्येकाने अंतर्मुख होऊन बघावं, प्रत्येक बीडच्या लोकप्रतिनिधीने. मग त्यात आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद मेंबर, पंचायत समिती जे असतील, सरपंचापासून शेवटपर्यंत मंत्र्यांपर्यंत, ते की आपला त्याच्यामध्ये वाटा नाही ना. मग या प्रत्येकाने अंतर्मुख होऊन बीडचा झालेला बिहार बीड कसा होईल आणि सुसंस्कारित चांगला बीड कसा माझा घडेल याच्यासाठी प्रयत्न करावेत असं मला वाटतं. हाच मी संदेश माझ्या सर्व लोकप्रतिनिधींना, मान्यवरांना देईल. ठीक आहे. तर सगळी चर्चा तुम्ही ऐकली. 4 जण आहेत, वेगवेगळ्या तालुक्यातले आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत. बीडचा बिहार झाला ही चर्चा जेव्हा आपण मुंबईसारख्या ठिकाणी किंवा पुण्यासारख्या ठिकाणी ऐकतो तेव्हा काय जाणवतं, जिल्ह्यातले लोक याकडे कसं पाहतात. तर जे जिल्ह्यात आहेत ते कदाचित हा विषय समजून जास्त घेऊ शकतात, कारण बाहेरच्या लोकांना या चर्चेमुळे कसं कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं, या अनेक गोष्टी आहेत. तुमची मतं कमेंटमध्ये जरूर टाका. तुम्ही पण या गोष्टीवरती व्यक्त व्हा. तुम्ही ज्या शहरात राहत असाल, तुम्ही बीडचे असाल, बाहेरचे असाल किंवा इतर जिल्ह्यातले असाल, तुम्ही या परिस्थितीवरती नक्की व्यक्त व्हा. आरोप प्रत्यारोप, एका जिल्ह्याला टार्गेट करणं किंवा एका गोष्टीवर बोलणं, जातीवर बोलणं, या गोष्टीचे परिणाम काय होतात, या सगळ्या गोष्टीवर तुम्ही पण व्यक्त व्हा. आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर हे चॅनल सबस्क्राईब जरूर करा. आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत.